देव या पावनस्थळी महाशिवरात्रीच्या निमित्ताने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील गुरुदेव सेवक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। गुरुदेवांचे कार्य करणारे आणि ते कार्य गावागावात पोहोचविणारे आपण सारे सज्जन उपासक आहात। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात या समाजाचं निरीक्षण केलं। आपला भारतीय समाज त्या काळी शिक्षित नव्हता, अशिक्षित समाज होता। शिक्षणाचं लोण गावागावात पोहोचलेलं नव्हतं। गावागावात निरक्षरता होती, अंधश्रद्धा होती, अनिष्ट रूढ्या परंपरा होत्या। अशा काळामध्ये वंदनीय महाराजांनी विचार केला की गावात राहणारी माणसं, ते स्त्री असो की पुरुष असो, गरीब असो की श्रीमंत असो, या साऱ्याने कुठेतरी एकत्र आलं पाहिजे। ज्यांनी चिमूरच्या क्रांती लढ्यामध्ये भाग घेतला। 1942च्या क्रांती लढ्यामध्ये, स्वातंत्र्य लढ्यामध्ये जर सर्वप्रथम उडी जर घेतली असेल तरी गुरुदेव सेवकांनी घेतली। याला कारण वंदनीय महाराजांची सामुदायिक प्रार्थना आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात हा आपण परिणाम पाहिला, लोकांनी पाहिला। देशभर मध्ये एक इतिहास निर्माण झाला की ज्या देशावर इंग्रजांचं राज्य आहे अशा या भारत देशामध्ये क्रांती करणारं एक गाव चिमूर, त्यासोबत आष्टी, बेनोडा, यावली या सुद्धा गावांमध्ये क्रांती झाली आणि चिमूर हे गाव स्वतंत्र झालं 1942 मध्ये। त्याला कारण सामुदायिक प्रार्थना आहे, त्याचे ते सेवक आहे, ते विचार आहे, ते तत्वविचार आहे। स्वातंत्र्यानंतर विचार पुन्हा महाराजांनी केला की स्वातंत्र्य मिळालं आहे, आता जगायचं कसं, समाजात राहायचं कसं, बोलायचं कसं, आपली तात्विक बैठक कशी असली पाहिजे, विचार कसा केला पाहिजे आणि समाज दुरुस्त कसा केला पाहिजे। आणि म्हणून त्यांनी पुन्हा सामुदायिक प्रार्थना, सामाजिक क्रांतीच्या अंगाने गावागावात अधिक मोठ्या प्रमाणामध्ये, ज्या गावी नाही त्या ठिकाणी सुद्धा गुरुदेव सेवकांनी सुरू करावे असे आवाहन केले आणि अनेक गावात प्रार्थना सुरू झाल्या। सामुदायिक प्रार्थना ज्या ज्या गावामध्ये स्वातंत्र्यानंतर सुरू झाल्या त्या गावामध्ये भेदाभेद, जातीभेद निर्मूलनासाठी फार मोठा हातभार लागला असे अनेक विचारवंत सांगतात। सामाजिक क्रांती या प्रार्थनेमधूनच गांधीजींनी प्राप्त केली, वंदनीय महाराजांनी सुद्धा केली। अनेक थोर पुरुष ज्यांनी आपल्या हाती एक मोठं काम केलं, सामुदायिक कार्य घेतलं, त्याला बेस जर आपण कुठला पाहिला असेल तो सामुदायिक अधिष्ठानाचा, सामुदायिक प्रार्थनेचाच आहे। ते आपण समजून घेतलं म्हणून विश्वी होऊ शकेल शांतता। तेथे गावाची कोण कथा महाराज दृढ निश्चयाने सांगतात, कारण ती शक्ती सामुदायिक प्रार्थनेमध्ये आहे। जितकी तुम्ही प्राप्त कराल तेवढी तुम्हाला ती मिळते। ती क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि ती घेण्याची क्षमता आपल्यामध्ये यावी याच्याकरता दैनंदिन सामुदायिक प्रार्थनेचा पाठ आहे। जो व्यक्ती त्या दृष्टीने प्रयत्न करेल त्याला ती एनर्जी, ती ऊर्जा निश्चितपणे मिळते। पण निश्चयाने प्रार्थना आपल्या दैनंदिन आहार विहार विचारातून तो व्यक्त झाला पाहिजे। नवे नवे लोकांनी तो अनुभवला पाहिजे, पाहिला पाहिजे। आपण जेव्हा कृती करतो लोक पाहतात आणि नंतर त्याचा परिणाम जनमानसावर पडतो, सामुदायिक कृती घडते। आणि म्हणून जात धर्म पंथ
लिंग भेद याच्या पुढे जाऊन मनुष्य म्हणून आपण सर्वांनी एकत्र आलो पाहिजे आणि गुरुदेवाचं चिंतन करून तुमचं आमचं जीवन अति उच्चतम जीवन बने. जीवन नुसतं साधं जीवन नाही, साधारण जीवन नाही, अतिउच्चतम. अतिउच्चतम म्हणजे पैशाने मोठा का नाही, विचाराने तत्वाने मोठा. अतिउच्चतम जीवन बने. ती ताकद आपल्यामध्ये, ती क्षमता आपल्यामध्ये, ती ऊर्जा आपल्यामध्ये यावी याकरता सामुदायिक ध्यान आपल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील गुरुदेव सेवक ज्या निष्ठेने आपल्या गावावरून वारकऱ्याच्या पद्धतीने पायदळ यात्रा मार्कंडा देवस्थानाच्या ठिकाणी या पावन ठिकाणी आली, ही सुद्धा प्रार्थनाच आहे. आपलं घर दार, घरचे काम बाजूला ठेवून वंदनीय महाराजांचा विचार घेऊन अशा या यात्रेमध्ये येणे आणि या यात्रेत येऊन स्वतःला तरुण जाणे या आणि करा अशा अवस्थेत आणि जीवनाला नवी दिशा द्या या अवस्थेमध्ये येणे ही सुद्धा प्रार्थनाच आहे. आणि यामध्ये या माध्यमातून आपण कीर्तन संमेलन, प्रचार संमेलन, प्रचारकांचं संमेलन याच्यातून गुरुदेवांचाच विचार जेव्हा तुम्ही सांगता तो विचाराचा प्रभाव आपल्या मनावरती, हृदयावरती होतो आणि आपल्या जीवनाला नवी नवी दिशा मिळत जाते आणि चांगलं वातावरण आपल्या आयुष्यामध्ये, संसारामध्ये मिळत जाते. आणि म्हणून विश्वात्मक जो विठ्ठल आहे, उभा विश्वाची या विटेवर सद्गुरु विठ्ठल सर्वेश्वर. विठ्ठल विश्वाची वीट आहे, त्याच्यावर सद्गुरु उभा आहे. अशा व्यापक दृष्टीने आपण त्याला स्मरण दैनंदिन स्वरूपामध्ये, प्रार्थने स्वरूपामध्ये करीत आहोत. भावांनो, बहिणींनो, ही प्रार्थना जनमानसात जावी. मुखामुखामध्ये शेतामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या हाताने काम करत असताना त्यांच्या मुखातून, बोलण्यातून ती जनमानसात पोहोचो. त्या शक्य होईल तसं, जमेल तसं हा विचार, महाराजांचा विचार शेवटच्या क्षणापर्यंत होईल तेवढं आपण काम करीत राहूया. एवढे